आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। चैत्यभूमीस अभिवादनास जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी युवा नेते आशिष वाकुडे यांच्या वतीने अल्पाहाराचे वाटप करण्यात आले। परभणी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबई येथील दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जगभरातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात जात असतात। त्या अनुषंगानेच परभणी जिल्ह्यातूनही रेल्वेने मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जातात। वंचित गोरगरीब घटकातील ही व्यक्ती विशेष करून असतात। त्यांची सुद्धा योग्य सोयी सुविधा व्हावी हे कर्तव्य समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रती निष्ठा व कृतज्ञता व्यक्त करत युवा नेते आशिष वाकुडे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने 5 डिसेंबर रोजी नंदीग्राम एक्सप्रेस या रेल्वेने जाणाऱ्या अनुयायांसाठी प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी अल्पाहार म्हणून खिचडी, बिस्किटे व पाणी बॉटल मोफत वाटप करण्यात आले। तत्पूर्वी परभणी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 3 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा जयघोष करत जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशाही घोषणा यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या। त्यानंतर नंदीग्राम रेल्वेने आलेल्या आणि जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना हे वाटप करण्यात आले। यावेळी विशेष करून युवा नेते आशिष वाकुडे यांनी जाणाऱ्या अनुयायांना विचारपूस करत काही गैरसोय असल्यास तेही दूर करण्यात येईल असा संवाद या भीमसैनिकांशी त्यांनी यावेळी साधला। आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते लोकनेते विजय वाकुडे त्यांचे चिरंजीव आहेत। आशिष वाकुडे यांनी लोकनेते विजय वाकुडे यांचा चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे। परभणी शहरासह जिल्हाभरातील विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आशिष वाकुडे यांनी घेतलेल्या या उपक्रमात विशेष करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशातल्या शोषित पीडित आणि दलित लोकांवर जे उपकार आहेत ते कधी फेडू शकत नाहीत आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जे भीम अनुयायी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जात असतात त्यांच्यासाठी आज त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या मित्र परिवारातर्फे छोटंसं एक खिचडी, पाणी बॉटल आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतला, जेणेकरून जे लोक गरीब असतात, बाबासाहेबांचे एवढे उपकार लोकांवर आहेत की लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईला रिझर्वेशन नसते, काही नसते, खाण्यापिण्याची सोय नसती, पण त्यांची कमीत कमी खाण्याची पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने आम्ही आज इथं छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे। जी ऊर्जा बाबासाहेबांच्या विचारात आहे, कार्यात आहे, जी प्रेरणा देत असते ती प्रेरणा घेऊन लाखो अनुयायी तिथं जात असतात, आपल्या महामानव उद्धारकर्त्याला अभिवादन करत असतात। काय सांगाल आज या निमित्ताने, कारण की तो क्षण आहे की ज्यावेळेस बाबासाहेब हे जग सोडून गेले, परंतु त्यांनी जे दिलेले ते अनंत उपकार कधीही मिटणार नाही। बाबासाहेबांचे उपकार तर कधीही मिटू शकत नाहीत आणि आम्ही कोणीच बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाहीत। त्यांनी जे उपकार केले, आम्हाला हजारो वर्षाची गुलामी आमच्यावर होती, आम्हाला गुलामीतून बाहेर काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। भारताला भारताचं संविधान देऊन या देशाचा उद्धार करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। या देशावर सुद्धा बाबासाहेबांचे उपकार आहेत। बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व देशात दुसरं होणं शक्य नाही आणि जे भीमानवी असतात, गरीब लोक असतात, अत्यंत गरीब लोक असतात, पण 6 डिसेंबरला ते न चुकता चैत्यभूमीला जातात, बाबासाहेबाला अभिवादन करतात, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत, कारण उपकारच तेवढे बाबासाहेबांचे आमच्यावर आहेत आणि त्या उपकारापुढे आम्ही छोटंसं काही काम केलं, आम्हाला ते काहीच नाही। निश्चितच काय सांगाल अनुयायांसाठी, नवीन या तरुणांसाठी कशा पद्धतीने काम राहील? बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की बाबा मी जे चळवळीचा गडा समोर आणलेला आहे तो समोर नेता आला नाही तर नेऊ नका, पण मागं खेचू नका, एवढंच मला तरुणांना सांगायचं आहे। बाबासाहेबाचे विचार जे आज या देशात चाललेला आहे, संविधान संपवण्याचा कट चालू आहे, बाबासाहेबाला जर खरं अभिवादन करायचं असेल तर या बाबासाहेबाच्या लेकरांनी ही चळवळ पुढे नेली पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे आणि देशातल्या जे पीडित शोषित लोक आहेत त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे। परभणी शहरातून दरवर्षीच आशिषभाई असोल, त्यांचं मित्रमंडळ असेल व अनेक मित्रमंडळाच्या वतीने मुंबईला जाणारे येथील चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीसाठी जाणाऱ्या सर्व लोकांसाठी एक छोटासा अभिवादन म्हणून परभणी शहरातून बिस्किट, पाणी, खिचडी व अनेक फळ वाटप करून आज आम्ही उपहार देऊन आम्ही त्यांना
अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आणि दरवर्षी करू आणि सर्व मित्रमंडळाचे बी आम्ही आभार मानतो. आशिष भाई खास विशेष करून त्यांना आज हा उपक्रम राबविला, आम्ही त्याचे पण धन्यवाद देतो. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे फळवाटप व पाणी बॉटल वाटण्याचा कार्यक्रम. प्रथमतः मी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना आणि मातंग समाजाच्या वतीने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो आशिष भैया वाकोडे यांचे, की आशिष भैया वाकोडे परभणीचे युवा लोकनेते आहेत. आशिष भैया वाकोडे यांच्या माध्यमातून आज रेल्वे स्टेशनला अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम एकट्या कोणाचंही श्रेय न घेता प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्याला इथं निमंत्रण देण्यात आलं आणि स्वतः भैयांनी ते आयोजन करून आम्हाला ते वाटप करण्याची एक संधी दिली. त्याबद्दल भैयांचे आभार मानतो आणि कार्यक्रम खूप छान झाला. भैयांनी दरवर्षी हे करतात आणि आम्हाला त्यांच्याकडूनच ऊर्जा भेटते. हेच बाबासाहेबांनी जे शिकवलं आहे तेच भैया पुढं नेतात, एवढा बोलतो.